हॅलो स्टुडंट्स, आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 4.1 त्यातला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 पाहिलेला होता. आता क्वेश्चन नंबर 5 पासून जे काही पुढचे प्रॉब्लेम्स आहेत, क्वेश्चन नंबर 5 पासून पुढे त्याला तो ऑक्झिलरी इक्वेशनचा रिमार्क ज्याला फार चांगला समजलाय त्यालाच ते प्रॉब्लेम सोडवता येतात. अदरवाईज काहीही ते प्रॉब्लेम्स तुम्हाला समजणार नाहीये. मी आता खरं तर मागं एक्सप्लेन केलंय, पण थोडक्यात शॉर्ट मध्ये मी एकदा ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. एका लाईनचं इक्वेशन आहे x - 2y = 0 आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे x + 3y = 0. अशा दोन लाईन्स आहेत. पहिल्या लाईनचा जर आपण स्लोप पाहिला, पहिल्या लाईनचा, तर मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y हा पहिल्या लाईनचा स्लोप आहे. तो -1 अपॉन -2 म्हणजे +1/2 इतका आहे. आणि दुसऱ्या लाईनचा जो स्लोप आहे तो मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y हा सेकंड लाईनचा स्लोप आहे. आता यांच्यापासून मी जे कंबाइंड इक्वेशन तयार करतो, जरा स्टेप्स डायरेक्ट करणार आहे. बघा, कंबाइंड इक्वेशन यांचा प्रोडक्ट x × x x² x × +3y म्हणजे +3xy -2y × x म्हणजे -2xy. मगाशी आपले होते +3xy आणि आता किती आले -2xy म्हणजे +1xy शिल्लक राहिले. त्यानंतर फर्स्ट आणि लास्ट राहिलेले हे त्यातले दोन्ही लास्ट टर्मचे प्रोडक्ट -3 to 6y² = 0. हे झालं कंबाइंड इक्वेशन. या दोघांचा प्रोडक्ट घेतलाय, फक्त स्टेप्स डायरेक्ट केलाय. परत एकदा बघा, x × x x² x × 3xy म्हणजे 3xy 2y × x -2xy आणि ह्याचा आन्सर +1xy मी डायरेक्ट लिहिलंय. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन -6y². हे झालं कंबाइंड इक्वेशन. आता ह्याला थ्रूआउट मी ह्याला म्हणतात कंबाइंड किंवा जॉइंट इक्वेशन म्हणतात, बरोबर आहे. आता मी याला डिवाइडिंग थ्रूआउट बाय x² ने डिवाइड करणार आहे. बघा, डिवाइडिंग बाय x² असं साइडला लिहिले. चला डायरेक्ट डिव्हिजन चालू करा. x² ला x ने डिवाइड केलं 1 झालं, प्लस ह्याला x² ने डिवाइड केलं तर y अपॉन x राहतात, -6 ह्याला x ने डिवाइड केलं y अपॉन x चा ब्रॅकेट स्क्वेअर होतो =0. मग हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे त्यामध्ये ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स असतात ज्यांचा फॉर्म असतो y = mx. तुम्ही नीट पहा, त्या लाईन्स y = mx च्या फॉर्म मध्ये आहेत. मग y = mx चा फॉर्म असेल, y = mx हा जर त्यातल्या लाईन्सचा जर एखादा फॉर्म असेल तर y अपॉन x चा अर्थ m असतो. मग इथे आपण त्याला रिप्लेस करतो, y अपॉन x ला m -6m² = 0. फार तर फार सगळे टर्म RHS मध्ये घेतो. 6m² -m हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह आणि -1 = 0. ह्याला आपण काय म्हणतो सांगा? ऑक्झिलरी इक्वेशन AUXILIARY ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m असं म्हणतो. हे मी याच्या आधी सांगितलेलं होतं. आता प्रश्नाकडे तर नीट लक्ष द्या. हे कंबाइंड इक्वेशन तुम्हाला दिलंय. हे कंबाइंड इक्वेशन तुम्हाला दिलंय x² + xy -6y² = 0. हे जे कंबाइंड इक्वेशन आहे ना, या कंबाइंड इक्वेशन मधली एक लाईन, समजा ही आहे किंवा ही आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, कोणती एक सांगितली, ह्या दोन लाईन्स असतात की नाही, मग त्यातली एक लाईन x - 2y = 0 असं तुम्हाला जर सांगितलं, आहेच आहे त्यातली एक लाईन, ती आहेच आहे, पण तुम्हाला असं प्रश्नात सांगितलं ह्याच्यात काहीतरी एखादी टर्म मिसिंग असते, k वगैरे ठेवतात तिथं. फॉर एक्झाम्पल मी तसंही करून दाखवतो तुम्हाला नंतर. यातली एक लाईन x - 2y = 0 असं सांगितलं तुम्हाला. किंवा हेच वेगळ्या भाषेत काय सांगतात माहिती का? वन ऑफ द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन कोइन्साइड्स विथ x - 2y = 0. आता मला सांगा, या दोन पैकी एक लाईन याच्याशी कोइन्सिडेंट आहे. लाईन्स कोइन्सिडेंट आहेत म्हणजे काय सांगा? लाईन एकावर एक आहे. अरे म्हणजे तीच लाईन आहे ना. दिस लाईन coincides with one of the lines given by this equation. यातल्या दोन पैकी एका लाईनवर ही लाईन आहे म्हणून सांगायचं. अरे याचा दुसरा अर्थ असा आहे की ह्यातल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन ही आहे. मग आता नीट ऐकायचं, सगळ्यात महत्त्वाचा आता हा भाग आहे. मग जर असं सांगितलं असेल की होमोजिनियस इक्वेशन पैकी ज्या दोन लाईन्स आहेत त्यातली एक लाईन जर x - 2y = 0 असेल तर यापासून तयार होणाऱ्या ऑक्झिलरी इक्वेशन
यापासून तयार होणारं जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे ते इक्वेशन ह्या लाईनच्या स्लोपनं 100% सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. या लाईनच्या स्लोपनं, आता या लाईनचा स्लोप किती आहे सांगा, इथे काढून ठेवलाय 1/2. यांना हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. अरे व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आठवतंय का, हे जेव्हा मी इक्वेशन तुम्हाला सोडवून दाखवलं त्यावेळेस सोडवल्यावर जे दोन रूट्स मिळतात ते दोन रूट्स म्हणजे त्या दोन सेपरेट लाईनचे स्लोप असतात. हे मी मागे दाखवले की तुम्हाला. हेच वेगळ्या भाषेत सांगतोय. होमोजिनियस इक्वेशन जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यापासून तयार होणारं ऑक्झिलरी इक्वेशन त्या लाईनच्या स्लोपनं सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. आणि होते की नाही चेक करा. हाफ रिप्लेस करून बघा याच्या एलएचएस मध्ये. 6 इंटू हाफ स्क्वेअर मायनस हाफ मायनस 1 याची जर का व्हॅल्यू 0 आली तर ते सॅटिस्फाय झालं. सांगा, हे ऍक्च्युली 6/4 आहेत. हे 6/4 झाले ना. मायनस हाफ मायनस 1 म्हणजे -3/2 झाले. -3/2. आता 6/4 ला रिड्यूस केल्यानंतर 3/2 येते का बरोबर. 3/2 3/2 मायनस 3/2 म्हणजे 0 म्हणजे RHS झालं सॅटिस्फाय. समजा मी प्रश्न बदलला असता. हे जे इक्वेशन आहे ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन याला कोइन्सिडेंट आहे म्हणजे x plus 3y equals 0. This line is coincident with one of the lines given by this homogeneous equation. म्हणजे यातल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन ही आहे असं थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं तर याच्यापासून तयार होणारं ऑक्झिलरी इक्वेशन हे या लाईनच्या स्लोपनं कोइन्सिडेंट आहे म्हणून सांगतील, पॅरलल आहे म्हणून पण सांगतील. पुढच्या पार्ट मध्ये पॅरलल नंतर परपेंडिक्युलर पण येणार आहे. पॅरलल आणि कोइन्सिडेंटचा अर्थ एकच असतो इथे. तर याच्या स्लोपनं सांगा, याचा स्लोप किती आहे सांगा, -1/3 आहे तिथं लिहिलंय. त्यांना हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. होते की नाही बघून घ्या. 6 इंटू ब्रॅकेट -1/3 चा स्क्वेअर मायनस n म्हणजे -1/3 पुन्हा -1 ह्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. मग हे झाले 6 इंटू ह्याचा स्क्वेअर केला 1/9 मायनस मायनस प्लस 1/3 आणि -1/1. हे जर मी रिड्यूस केले तर हे झाले 3 2 जा 6 3 3 जा 9 2/3 प्लस 1/3 आणि -1 इकडे. आता डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणल्यावर या दोघांची ऍडिशन तुम्हाला डायरेक्ट करता येते. 2/3 प्लस 1/3 म्हणजे 3/3 आणि 3/3 म्हणजेच 1 आणि 1 - 1 म्हणजे 0. म्हणजे हे इक्वेशन पुन्हा काय झालं सांगा, सॅटिस्फाय झालं. हे जर का तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर यापुढे घेणारे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला समजू शकतात. याची प्रॅक्टिस एकदा तुम्ही स्वतः करा. Now let's move on to question number 5. Exercise 4.1. Question number 5. Find the condition that, प्रश्न असा आहे, find the condition that the line 4x plus 5y equals 0 coincides with one of the lines given by ax square plus twice hxy plus by square is equal to 0. प्रश्नाचा अर्थ असा आहे की ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स पैकी एक लाईन ही आहे तर त्यामुळे होणारी कंडिशन सांगा. त्यामुळे तयार होणारी कंडिशन काय आहे तुम्हाला त्यांनी विचारलं. बरं, सोल्युशन बघा. सुरुवात इथनं करायची. गिवन द होमोजिनियस इक्वेशन. काय इक्वेशन आहे, ax स्क्वेअर प्लस 5hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मला ह्याला कशात न्यायचंय, ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m मध्ये न्यायचंय. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय x स्क्वेअर. x स्क्वेअर ने डिवाइड करून घ्या. मी सेपरेट डिव्हिजनची स्टेप डायरेक्ट दाखवतोय. अपॉन x स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy अपॉन x स्क्वेअर प्लस by स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू 0. a x स्क्वेअर कॅन्सल झाले, ट्वाइस h त्यातला एक x कॅन्सल झाला, y अपॉन x प्लस b y अपॉन x चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0.
let y equals mx be one of the lines given by homogeneous equation किंवा above equation, given by homogeneous equation or above equation. याचा अर्थ m च्या जागी आपण काय रिप्लेस करणार आहोत, y upon x च्या जागी आपण काय रिप्लेस करणार आहोत, m. Therefore replacing y upon x by m, we get replacing y upon x by m, we get बघा याच्यात काय होणार आहे, a plus twice hm plus bm square is equal to 0. हे झालं तुमचं ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m, इक्वेशन 1. आता इथून पुढच्या काही प्रश्नांमध्ये जर या फॉर्म मध्ये इक्वेशन दिलं असेल हे, तर त्याच्यावर मी ऑक्झिलरी इक्वेशन डायरेक्ट लिहिणार आहे. ते कसं तयार करायचं हे एकदा रिमार्क मध्ये पण मी लिहून दिलंय आणि आता पण इथं तुम्हाला एकदा लिहून दाखवलेलं आहे. यानुसार तुम्ही वहीमध्ये ते व्यवस्थित लिहून द्यायचं. हे आपलं काय तयार झालं सांगत आहे, ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m तयार झालं. आणि असं म्हटलं होतं की ही लाईन जी आहे, ही लाईन 4x + 5y = 0, दिस लाईन coincides with one of the lines given by this equation असं म्हटलं. आता याच्या पुढे कसं कंटिन्यू करायचं ना, होमोजेनियस इक्वेशन पर्यंत आपण इथं आलेलो. मी इक्वेशन वरती इथं पुन्हा लिहून देतोय म्हणजे मला हेही रद्द करता येईल. a plus twice hm plus bm square equals 0. ह्याला आपण इक्वेशन 1 लिहूया. a plus twice hm plus bm square is equal to 0. This is equation 1. आता पुढची लाईन महत्वाची बघा. Since 4x plus 5y equals 0 coincides with one of the lines given by homogeneous equation, equation 1 must be satisfied. Equation 1 must be satisfied by the slope m equals, सांगा या लाईनचा स्लोप किती आहे, मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. यासाठी मी तुम्हाला मगाशी काही पार्ट करून दाखवलं होतं. हे समजण्यासाठी ही लाईन, यातली एक लाईन जर अशी असेल तर हे ह्याच्यापासून तयार होणारं जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे ते इक्वेशन याच्या स्लोपनं सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. आणि मी मगाशी करून दाखवलेलं होतं. मग रिप्लेस करा. Therefore a plus twice h m च्या जागी येणार आहे -4/5 प्लस b m च्या जागी येणार आहे -4/5 सब ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore a upon 1 प्लस मायनस साइन मायनस केलेलं आहे. 4 2 8 h upon 5 प्लस हा स्क्वेअर पॉझिटिव्ह असणार आहे. 4 चा स्क्वेअर 16 b आणि अपॉन 25 इज इक्वल टू 0. तर मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं आहे, मला 25 करायचं आहे. सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं आहे, 25. याला खाली वर 25 ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे 25 a मायनस साइन ॲज इट इज. ह्याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल खाली 25 होण्यासाठी. मग वर पण 5 8 = 40 h हे ऑलरेडी आहेत त्यामुळे 25 त्याला काही गरज नाही. 16b इज इक्वल टू 0. आणि आता 25 ट्रान्सफर करा. फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 25a minus 40h plus 16b is equal to 0. ही तुमची काय असली पाहिजे, रिक्वायर्ड कंडिशन. फाइंड द कंडिशन असं तुम्हाला विचारलं होतं. ही जी आहे ती तुम्हाला कंडिशन मिळालेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. त्यातलाच क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड पाहतोय आपण. फाइंड द कंडिशन दॅट द लाइन 3x plus y equals 0, the line 3x plus y equals 0
is perpendicular to one of the lines given by ax square plus 5hxy plus by square equals 0. म्हणजे मगाशी फक्त कोइन्सिडेंट होतं, त्याच्याऐवजी काय आलं सांगा, इज परपेंडिक्युलर टू असा शब्द आला. प्रश्नाचा अर्थ काय बघा, यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यातल्या दोन लाईन्स पैकी एखाद्या लाईनला ही लाईन काय आहे सांगा, परपेंडिक्युलर आहे. मगाशी काय होतं, यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यातल्या दोन लाईन्स पैकी एकाला ही लाईन कोइन्सिडेंट आहे, म्हणजे लाईनवर लाईन आहे. आणि आता फक्त काय सांगा, लाईनला परपेंडिक्युलर आहे. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यातल्या लाईनला तुमची ही जी लाईन आहे ती काय दिली, त्यांनी परपेंडिक्युलर दिली. बाकी सगळा पार्ट सेम आहे सोडवायचा. सुरुवात करत बघा, मगाशीच सांगितलं होतं, थोड्या स्टेप्स मी डायरेक्ट करणार आहे. गिवन द होमोजेनियस इक्वेशन ax square plus 5hxy plus by square equals 0, त्याला डिवाइडिंग थ्रू रूट बाय x स्क्वेअर करून ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m पर्यंत आलेलं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m, त्याला इक्वेशन 1 घेऊन ठेवायचं. आता पुढची लाईन कशी लिहायची बघा, since 3x plus y equals 0 is perpendicular to one of the lines given by homogeneous equation, comma, equation 1 must be satisfied by m equals आता महत्वाची स्टेप आहे, m equals, बघा मला सांगा या लाईनचा स्लोप किती आहे सांगा, या 3x plus y, इथं बघा 3x plus y equals 0 या लाईनचा स्लोप किती आहे, तर मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y हा त्या लाईनचा स्लोप आहे. म्हणजे -3 हा त्या लाईनचा स्लोप आहे. जर इथं शब्द परपेंडिक्युलरच्या ऐवजी कोइन्सिडेंट किंवा पॅरलल असता तर मी इथे लगेच म्हणलं असतं इक्वेशन 1 मस्ट बी सॅटिस्फाइड बाय m इक्वल्स -3. पण आता तसं नाही आहे. ही लाईन जी आहे ही लाईन त्यातल्या दोन लाईन्स पैकी एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे जे आपलं ऑक्झिलरी इक्वेशन तयार झालं हे m इक्वल्स -3 न नाही तर त्याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकलनं, म्हणजे थोडक्यात 1/3 न सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ह्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/3 एवढा फक्त फरक आहे मगाशीच्या प्रॉब्लेम मध्ये. या प्रॉब्लेम इक्वेशन 1 मस्ट बी सॅटिस्फाइड बाय m इक्वल्स 1/3. बस रिप्लेस करायचंय a प्लस ट्वाइस h m च्या जागी काय रिप्लेस करणार आहे मी 1/3 प्लस b पुन्हा 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज इक्वल टू 0. a म्हणजे a अपॉन 1 प्लस मल्टिप्लिकेशन ट्वाइस h अपॉन 3 प्लस b अपॉन 9 इज इक्वल टू 0. सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आपल्याला 9 करायचा आहे. ह्याला 9 न मल्टिप्लाय करायला लागेल वर खाली म्हणून 9a, ह्याला 3 न मल्टिप्लाय म्हणजे वरती पण 3 न 3 टू द 6h प्लस ह्याला काहीच नाही b ऍज इट इज इक्वल टू 0. 9 ट्रान्सफर केले की 9a प्लस 6h प्लस b इक्वल 0. दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. त्यांनी फाइंड द कंडिशन असं तुम्हाला विचारलं होतं. सो दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. नाउ क्वेश्चन नंबर 6. मी मागच्या प्रश्नाचा काही पार्ट मुद्दामून इथं आहे तसा ठेवलाय, म्हणजे तुम्हाला किती स्लाइड चेंज असतो एवढं कळण्यासाठी मी असं केलेलं आहे. हा बघा क्वेश्चन असा आहे, इफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय, क्वेश्चन नंबर 6, if one of the lines given by ax square plus 5hxy plus by square equals 0 is perpendicular to px plus qy equals 0, is perpendicular to px plus qy equals 0, then show that ap square plus 5hpq plus by square equals 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रश्नाचा अर्थ काय बघा, काय म्हणलेलं आहे त्यांनी की हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे त्यातली एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे. तर मग असं म्हणलं काय, आणि ही लाईन त्यातल्या एका लाईनला परपेंडिक्युलर म्हणलं त्याचा अर्थ एकच असतो ना. हे बघा, ज्यावेळी लाईन ए आहे आणि ही लाईन बी आहे, बी ए ला परपेंडिक्युलर म्हणजे ए बी ला परपेंडिक्युलर असतेच ना, दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर मग काही म्हणलं तरी चालतं. बरं, सो आपण आता सोल्युशनला सुरुवात करतोय. px plus qy equals 0 is perpendicular to px plus qy equals 0 is perpendicular to one of the lines given by ax square plus 5hxy plus by square equals 0, then show that हा पार्ट विचारला. पुन्हा एकदा सुरुवात. सोल्युशन गिवन द होमोजेनियस इक्वेशन डिवाइडिंग थ्रू रूट बाय x स्क्वेअर करून त्याला ऑक्झिलरी इक्वेशन
इन स्लोप m पर्यंत आणायचं इक्वेशन 1. तो मधला सगळा पार्ट कसा करायचा मी मागे दाखवलेला आहे. इक्वेशन 1 आता बघा चेंजेस बघा. px plus qy equals 0 is perpendicular to one of the lines given by homogeneous equation. Therefore, equation 1 must be satisfied by m equals. Equation 1 must be satisfied by m equals. सगळ्यात पहिल्यांदा मला आधी या लाईनचा स्लोप किती आहे सांगावं. ह्याचा स्लोप आहे मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y म्हणजे मायनस p बाय q आहे. मग मला सांगा ही लाईन जर त्यातल्या एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर कोइन्सिडेंट असेल तर मी m च्या जागी सरळ हे रिप्लेस केलं असतं. आता परपेंडिक्युलर आहे म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल ते इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे कशाला व्हायला पाहिजे q अपॉन p. त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल q अपॉन p हे इक्वेशन 1 सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. बघूया इक्वेशन 1 ऍज इट इज त्यात a प्लस ट्वाइस hm m च्या जागी आता q अपॉन p प्लस b m स्क्वेअर म्हणजे q अपॉन p चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. a अपॉन 1 प्लस ट्वाइस hq अपॉन p प्लस b q स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर इज इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे सगळ्यांचं कॉमन डिनोमिनेटर काय करायचं आहे मला p स्क्वेअर करायचं आहे. याला खाली वर मल्टिप्लाय लागेल. a ऍज इट इज p स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं. ह्याला एक p खाली आणि वर लागेल ट्वाइस h pq. ह्याला ऑलरेडी p स्क्वेअर आहे त्यामुळे काही मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही. vq स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि आता p स्क्वेअर जर आपण ट्रान्सफर केले तर कंडिशन होईल ap square plus twice hpq plus bq square is equal to 0 ही रिक्वायर्ड कंडिशन आहे. तिकडे ते शो दॅट मध्ये आहे का एकदा चेक करून पहा. शो दॅट मध्ये ap square plus twice hpq plus by square. शो दॅट मध्ये by square. शो दॅट मध्ये एकदा मी पुन्हा चेक करतो. ओके ap स्क्वेअर प्लस ट्वाइस hpq प्लस by स्क्वेअर नाही करेक्शन करून घ्या. ते by स्क्वेअरच्या इथं काय असलं पाहिजे सांगा bq स्क्वेअर असलं पाहिजे. इथे bq स्क्वेअर असलं पाहिजे. bq स्क्वेअर इक्वल्स 0 असायलाच पाहिजे. करेक्शन करून घ्या. ते टेक्स्ट बुक मध्ये करेक्शन करून घ्या. ओके नाव क्वेश्चन नंबर 7 काय प्रश्न दिला बघा. फार महत्वाचा टाइप आहे हा परीक्षेला फार वेळा विचारला जातो. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन and making an equilateral triangle with the line y equals 3. Find the combined equation of lines passing through origin and making an equilateral triangle with the line y equals 3. प्रश्नाचा अर्थ असा y equals 3 या लाईन बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणाऱ्या आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन तुम्हाला विचारलेलं आहे. या लाईन बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करून ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन विचारलंय. हाच प्रश्न नंतर फक्त एवढा चेंज करतात x इक्वल्स 3 बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणार. मग त्यावेळी ती लाईन आडवी येते अशी उभी येते. पण प्रॉब्लेम सोडवायचा टाईप एक सारखा आहे. ओके आता प्रश्नाचा अर्थ मी परत सांगितलं तुम्हाला की या लाईन बरोबर या y इक्वल्स 3. आता मुळात मला सांगा y ग्राफचे बेसिक्स क्लिअर पाहिजेत. x ऍक्सिस y ऍक्सिस ओरिजिन मी 1 2 3 y इक्वल्स 3 लाईन कशी असली पाहिजे सांगा x ऍक्सिसला पॅरलल असली पाहिजे. आता या लाईनची इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणाऱ्या आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स. आता मी एक लाईन दाखवतो लक्ष द्या. तेव्हा ही लाईन बघा. या लाईनला मी L1 असं म्हणतो. L1 जी ओरिजिन मधून जाते आणि दुसरी जी लाईन आहे ती इथे ड्रॉ करतोय मी L2. ही L2 ही लाईन. ह्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात आणि या आडव्या लाईनची या y इक्वल्स 3 लाईनची इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतायत. इक्विलॅटरल ट्रायंगल
म्हणजे थोडक्यात हा अँगल किती असला पाहिजे सांगा 60, हा पण अँगल किती असला पाहिजे सांगा 60, इवन हा अँगल किती असला पाहिजे सांगा 60 डिग्री असला पाहिजे. L1 L2 या दोन लाईन्स अशा आहेत की ज्या ओरिजिन मधनं जातात आणि y इक्वल्स 3 या लाईन बरोबर काय करतात इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतात. या त्या दोन रिक्वायर्ड लाईन्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त प्रश्न कळला पाहिजे. मला सांगा हा L1 पाहता L1 लाईन, या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या दोन लाईन्स पॅरलल आहेत. मग मला सांगा हा जर अँगल 60 डिग्री असेल तर याचा अल्टरनेट अँगल किती असला पाहिजे सांगा, तोही 60 डिग्री असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात L1 चं इन्क्लिनेशन काय बघा, L1 चं इन्क्लिनेशन मी काय विचारतो शब्द बघा, L1 चं इन्क्लिनेशन काय आहे, म्हणजे L1 न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल काय आहे तर तो 60 डिग्री आहे. मग L1 चं इन्क्लिनेशन जर 60 डिग्री असेल तर L1 चा स्लोप काय असला पाहिजे tan 60 असला पाहिजे. काय येईल ते व्हॅल्यू tan 60. L1 चे इन्क्लिनेशन त्याच्यावरून L1 चा स्लोप मिळाला. L1 कशातनं पास होते ओरिजिन मधून. मग L1 चं इक्वेशन कसं असलं पाहिजे y इक्वल्स mx, m म्हणजे त्याचा स्लोप tan 60 √3. म्हणजे L1 चं इक्वेशन थोडक्यात असं तयार झालं. आता सेम L2 चं इक्वेशन मला तयार करायचं आहे. विचार करा L2 चं इन्क्लिनेशन जे ना, L2 चं इन्क्लिनेशन हे बघायचं इथून एवढा अँगल आहे. L2 चं इन्क्लिनेशन म्हणजे हा 60 आणि या दोघातला 60 म्हणजे हा अँगल थोडक्यात 120. म्हणजे आपल्याला L2 चा स्लोप कळाला tan 120. त्याची जी काही येईल ती व्हॅल्यू, आता मला महत्त्वाचं काय tan 120 हा L2 चा स्लोप आहे. L2 कशातून पास होते ओरिजिन मधून. मग L2 चं इक्वेशन कसं असणार y इक्वल्स mx आणि m म्हणजे काय tan 120, जी काय असेल ती व्हॅल्यू. मग L1 L2 दोघांचे इक्वेशन तयार झालेत. त्यांचं आपल्याला काय विचारले कंबाइंड इक्वेशन विचारले. त्यांचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला कंबाइंड इक्वेशन मिळणार आहे. तर ही फिगर कंपल्सरी तुम्हाला काढावी लागेल आणि आता याचं मी सोल्युशन तुम्हाला लिहून देतो. ओके बघा, लेट L1 and L2 be the two lines passing through origin and making. आता काही लोकांना जर शक्य असेल तर हा व्हिडिओ जर एकदा तुमचा पाहून झाला असेल, तुम्ही दोनदा तीनदा चारदा पाहू शकता, तुम्हाला एकदा तुमच्याकडे व्हिडिओ आल्यानंतर. तर असे जे मोठे प्रॉब्लेम असतात ते मी सगळ्याच्या सगळं जे लिहून देत असतो की नाही, त्यावेळी मी डिक्टेट करत असताना जर तुम्ही लिहून घेतलं तर तुमचा बराचसा वेळ वाचेल. त्यामुळे बघा, लेट L1 and L2 be the two lines passing through origin and making an equilateral triangle with the line y equals 3. Let L1 and L2 be the two lines passing through origin and making an equilateral triangle with the line y equals 3. आता महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. therefore आपण त्या रीड करण्याचे दोन स्टेप्स. therefore inclinations inclinations of L1 and L2 are 60 degree and 120 degree respectively. ही त्यातली लाईन महत्त्वाची. ठीक आहे. therefore slope of L1 is equal to tan, सांगा tan किती असणार आहे 60 आणि tan 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा रूट. L1 चा स्लोप मिळाला तुम्हाला tan 60 म्हणजे √3. therefore equation of L1 is y equals mx, y equals √3x. हे झालं L1 चे इक्वेशन. म्हणजे आपलं हवं ते आपण नंतर मागे पुढे करू, एक तर y तिकडे नेऊ किंवा √3 इकडे आणू, जे तुम्हाला हवं ते. हे L1 चे इक्वेशन तुमचं तयार झालं. इक्वेशन ऑफ L1 इज y इक्वल्स √3x. आता
आता स्लोप ऑफ L2 लिहिणार आहोत आपण. स्लोप ऑफ L2 इज किंवा स्लोप ऑफ L2 इज इक्वल टू, सांगा L2 चा स्लोप पाहिजे आपल्याला. काय स्लोप असणार आहे L2 चा? तर त्याचं इन्क्लिनेशन बघा 120 आहे, म्हणजे tan 120. आता tan 120 ची व्हॅल्यू काही जणांना डायरेक्ट सांगता येते, काही जणांना रफर करावं लागतं. रफर सगळ्यांनाच कळेल, लक्ष द्या. tan 120 ची तुम्हाला व्हॅल्यू विचारली, त्या अँगलला मी tan ॲज इट इज 90 + 30 असं स्प्लिट करणार आहे. मी म्हणून 11वी ट्रिग्नोमेट्री शिकवताना सारखं सांगत होतो, त्याच्याकडे लक्ष द्या. 120 म्हणजे 90 + 30. सांगा हे 90 हे 90 चं फर्स्ट मल्टिपल आहे, म्हणजे ऑड मल्टिपल आहे, म्हणजे tan चा कॉट होणार आहे आणि हा समोरचा 30 डिग्री. कुठला क्वाड्रंट आहे? 90 + 30 सेकंड क्वाड्रंट आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये tan कसा असतो? निगेटिव्ह. येणार आहे आन्सर निगेटिव्ह. आता cot 30 ची व्हॅल्यू काय आहे? पर येत नसेल तर tan 30 ची तरी सांगा. tan 30 ची व्हॅल्यू 1/√3. मग cot 30 किती असणार? √3 आणि मागे मायनस साइन आहे, म्हणजे -√3 ही tan 120 ची व्हॅल्यू आहे. tan 120 किती आलं सांगा? -√3. हा L2 चा स्लोप आहे. मग देयरफॉर इक्वेशन ऑफ L2 काय असलं पाहिजे सांगा? इक्वेशन ऑफ L2 इज y = mx. आता m म्हणजे स्लोप, -√3x. हे झालं आपलं L2 चं इक्वेशन. आणि आपल्याला त्यांचं काय पाहिजे आता? कंबाइंड इक्वेशन पाहिजे, जॉइंट इक्वेशन पाहिजे. देयरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ L1 and L2 इज, बघा आपण ह्याला इथे आणलं या √3 ला आणि त्यातला y ट्रान्सफर करूया. काही जे तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते. √3x पहिल्यांदा मी घातले इथले पॉझिटिव्ह, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा मला बस. मग ह्याला इथे आणलं तर √3x पॉझिटिव्ह झाले. ऑलरेडी y LHS मध्ये आहेच आहे एका ब्रॅकेट मध्ये आणि RHS मध्ये 0. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये y ला पलीकडे घेऊया आपण, म्हणजे √3x - y आणि इज इक्वल टू 0. म्हणजे a + b a - b चा थोडक्यात फॉर्म आहे. फायनल आन्सर a + b a - b a² - b². चला याचा स्क्वेअर सांगा. 3x² - y² इज इक्वल टू 0. हे ते कंबाइंड इक्वेशन आहे L1 L2 चे, की जे y = 3 या लाईन बरोबर काय करतात? इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतात.